घरात सुखशांती हवी आहे. चला तर मग बघूया घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण आपले देवघराची मांडणी कशी करावी आणि आपलं देवघर कसं असावं. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया आपल्याकडे जे पण देव आहेत त्यांचे फोटो किंवा मूर्त्या आहेत ते आपण कशा अरेंज करायच्या. हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण सगळेच आपलं देवघर सजवताना किंवा घरात देवघर ठेवताना एक चूक करत असतो. ती चूक टाळण्यासाठीचा उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगितला आहे. नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे माझं देवघर मी कसं ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की पूर्व पश्चिम दिशा, मागे जी खिडकी दिसते आहे तिकडं पूर्व दिशा आहे. त्याप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला मी माझं देवघर ठेवलेलं आहे. आणि देवघर सागवानी लाकडाचं आहे. आणि देवघरात मेनली 3 पायऱ्या आहेत. आणि त्याप्रमाणे मी कशी मांडणी केली आहे ते मी आता दाखवत आहे. तर सर्वप्रथम मी कोपऱ्यामध्ये मोरपीस ठेवलेले आहेत. त्यानंतर मंगल कलश जो आपल्या प्रत्येकाच्या देवघरात असतो तो आपल्या डाव्या साईडला ठेवलेला आहे. आणि त्यानंतर सर्वप्रथम पायरीवर तुम्ही बघत असाल श्री स्वामी समर्थ आपल्या महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मी त्या फोटोच्या आणि साईडला कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे. तसेच स्वामी समर्थांच्या उजव्या साईडला मी लक्ष्मीनारायणाची प्रतिमा ठेवलेली आहे. तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी ही प्रतिमा ठेवावी आणि आपल्या कुलदेवीचे फोटोही ठेवावा. कोणाकडे टाक असतो, कोणाकडे प्रतिमा असते. माझ्याकडे प्रतिमा आहे तर मी इथं ठेवलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या पायरीवर आपण सुरुवात करू. सर्वप्रथम ज्याप्रमाणे आपल्याला दिसत आहे तर आपल्या उजव्या साईडला सर्वप्रथम मी इथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आहेत बाळकृष्ण. बाळकृष्णांच्या मूर्तीनंतर आहे लक्ष्मी माता. ज्यांच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल त्यांनी इथं मूर्ती ठेवावी. आणि त्यानंतर मी ठेवलेली आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती, जी की मी तांदुळात ठेवलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. इथं मी असं तांदूळाचं छोटंसं तामण आहे आणि तांदळात अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे. असं म्हणतात अन्नपूर्णे सदापूर्णे. ज्या घरी अन्नपूर्णेची नेहमी नियमित पूजा होते तिथं अन्नधान्याची कधीच कमी नसते. आणि अन्नपूर्णा मातेनंतर मी ठेवलेले आहे आपली महादेवाची पिंड. तर नेहमी लक्षात असू द्यावी, महादेवाची पिंड ही नेहमी उत्तर दक्षिण अशी दिशेला ठेवावी. तर आता ज्याप्रमाणे इथं पूर्व दिशा इकडं आहे, पश्चिम इकडं आहे, इकडं उत्तर आहे आणि इकडं दक्षिण आहे. तर हे नेहमी दक्षिणेकडे असावं. याप्रमाणे आपण महादेवाची पिंड ठेवावी. आणि अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचं स्वरूप आहे. त्यामुळे महादेव आणि अन्नपूर्णा यांना जवळजवळ ठेवायचं असतं. त्यामुळे मी अशी मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे इकडं बघा, बाळकृष्ण म्हणजे भगवान विष्णूचं स्वरूप. त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मी जवळजवळ शेजारी शेजारी ठेवलेलं आहे. त्यानंतर येते तिसरी पायरी. तिसऱ्या पायरीला सर्वप्रथम मी इथं शंकू ठेवलेला आहे. इथं आपल्याला स्टँड विकत भेटतं. त्या स्टँडवरती मी अशा प्रकारे शंकू ठेवलेला आहे. आणि त्यानंतर श्रीयंत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनी हे श्रीयंत्र ठेवावं. आता हे श्रीयंत्र ही माता लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे तुम्ही बघू शकतात की बाळकृष्णाच्या समोर मी हे ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्याकडे रुद्राक्ष आहे. तर रुद्राक्षाची पूजा मी नेहमी करते. आणि तसेच इथं गाय ठेवलेली आहे. गोमातेची आपण नेहमी पूजा करतो. तर हे पण मी इकडं महादेवाच्या जवळ येईल याप्रमाणे रुद्राक्ष ठेवलेला आहे. ही झाली तिसरी पायरी. त्यानंतर आता खाली सगळीत उजवीकडे बघाल तर मी तेलाचा दिवा लावलेला आहे. आणि हा मी एका छोट्याशा अशा आसनावर ठेवलेला आहे. आणि त्यानंतर इथं मी जपमाळ ठेवलेली आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांना चालत असेल तर त्यांनी इथं ठेवावी. त्यानंतर इथं मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. रांगोळीनंतर इथं प्रसाद ठेवला आहे. त्याच साईडला आपण जे पण आपल्या देवघरात पाणी भरून ठेवतो त्या गटीत भरून ठेवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे मी इकडं डाव्या साईडला घंटी पण ठेवलेली आहे. आणि त्यानंतर सर्वात कोपऱ्यात हळद कुंकवाची कुंयरी ठेवलेली आहे. आपल्याकडे सौभाग्याचं लक्षण म्हणून हळद कुंकू असतं आणि आपण देवालाही ते वाहतो. त्यामुळे हे मी सगळ्यात डाव्या साईडला ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे माझं देवघर आहे. आणि हो, अगरबत्ती
अगरबत्ती स्टँड मी इथं साईडला ठेवलेला आहे. तर हे आपण इकडंसुद्धा ठेवू शकतो किंवा इकडेही ठेवू शकतो. मी इथं ठेवलं आहे जेणेकरून अगरबत्ती लावल्यावर त्याची रक्षा जी आहे ती इथं खाली मी एक प्लेट ठेवून त्याच्यात जमा करते आणि ती रक्षा आपण आपल्या मुलांना, आपल्या स्वतःच्या डोक्याला लावू शकतो. तर अशा प्रकारे माझं हे छोटंसं देवघर आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, देवघराच्या वरती काहीही वस्तू ठेवायची नसते. इथं मी फक्त हा पिरॅमिड ठेवलेला आहे, तो तुम्ही ठेवू शकतात. पण त्या व्यतिरिक्त देवघराच्या वरती असं म्हणतात देवाच्या डोक्यावर कुठलंच ओझं ठेवायचं नसतं, त्यामुळे हे मोकळंच ठेवलेलं आहे. आणि देवघराला मी अशा प्रकारे तोरण पण लावलेलं आहे. देवघर कधीच बिना तोरणाचं ठेवू नये. आपण रोज हार लावू शकत नाही, त्यामुळे मी हे तोरण लावलेलं आहे. तर अशा प्रकारे हे माझं देवघर आहे. कसं वाटलं ते मला नक्की सांगा. धन्यवाद.